श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृतचा दुसरा अध्याय ऐकणार आहोत, ज्यामध्ये स्वामींचे मंगळवेढे आगमन आणि पंडितांचा गर्व हरण या अद्भुत लीला आहेत. तर चला शांत चित्ताने श्रवण करूया. श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती, होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्ता प्रती, कैवल्य प्राप्ती होतसे. नृसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले. कर्दळी वनी गुप्त जहाले, गुरुचरित्री ती कथा. पुढे लोकोद्धारा कारणे, भाग पडले प्रकट होणे. धुंडिली बहुत पट्टणे, तेची स्वामी येती बर्य. स्वामींची जन्मपत्रिका, एका भक्ते केली देखा. परी तिज विषयी शंका, मना माझी येतसे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले. त्यांचे शक प्रमाण न मिळे, म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादि सिद्ध, खुंटला तेथे पत्रिकावाद. लोकोद्धारासाठी प्रसिद्ध, मानव रूपे जाहले. अक्कलकोटा माझारी, राचप्पा मोदी याचे घरी. बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरोणी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला तिक्की. त्याच सभे एक पारसी, आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी, महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणूनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी. दोघांसी बैसवोनी दोहोवरी, तिसरी वरी बैसले आपण. पाहोनी समर्थांचे तेज, उभयतांसी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठूनी. स्वामींनी हास्यमुख करोनी, उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनातूनी, प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली अपूर्व. बंगाल देश समग्र, आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडून, हरिद्वारा प्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. ऐसी हजारो हजारो, नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती, पातलो गोदा तटाका प्रती. जियेची महाप्रख्याती, पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन. काही दिवसा फिरून, हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास, बहुत दिवस केला वास. मग येऊन या पंढरपुरास, स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर, पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ. देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने, वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रती येणे, तेथून या चाहले. तेपासून या नगरात, आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त, गेले उठून उभयता. ऐकून या ऐशी वाणी, उभयता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊन, गेले उठून उभयता. 12 वर्षे मंगळवेढ्या प्रती, राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न जाहली. सदा वास अरण्यात, बहुधा न येती गावात. जरी आलिया क्वचित, गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आमोनी देती, तेची महाराज भक्षिती. क्षणैक राहुनी मागुती, अरण्यात जाती उठूनी. वेडा बुवा तयांप्रती, गावातील लोक म्हणती. कोणीही अज्ञाने नेणती, परब्रह्मरूप हे. त्या समय नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा तयांचा अवतार, सोलापुरी जाहला. ते जाणून अंतर खूण, स्वामीसी मानिती ईश्वरा समान.
परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतिवर्य. कंबरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी. अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता बघता. स्वामी समर्थ वदविता ज्यांची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर. मुक्त करुणी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा सेवावे आकंठ. भवभयाचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. हा अध्याय अहंकाराचा नाश करतो. पुढील अध्यायासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.